आझाद यंग टॅलेंट मैदानाच्या आत फलंदाजीच्या भूमिकेमध्ये. पुरार मानगाव महाड परिसरातील ही टीम आहे ज्या टीमनं सगळ्यांना प्रेमात पाडलंय. काय क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा खेळ त्यांनी या मैदानावरती करून दाखवला. चेंडू द्या मैदानामध्ये. बॉल नहीं दी जाएगी, जितना चाहे उतना मारो. गेंद को या मॅच साठी आपण बघतोय पंच आहेत सूरजजी पांडे सर, अंकेजी तांबडे सर, बाळा साळुंके सर. मुजीब खरबे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पंचांच्या उजव्या बाजूनं 7-8 पावलांचा रनअप घेऊन तयार. वेळ झालीये 6:35. 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा अवधी. यू आर टाइम इन स्टार्ट. अनिश्चितेनं भरलेला खेळ आहे. सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ आहे. वातावरणामध्ये थोड्याच वेळात फेरबदल देखील होईल, पण या खेळामध्ये आता फेरबदल कोणाचा? दोन्ही संघ हाणा म्हणता चांगला खेळ करून मात्र फायनल मध्ये खेळतायत. आणि आजच्या या स्पर्धेची शेवटची मॅच. गेम इज ऑन. मुजीब खरबेचा हा चेंडू हलक्या हाताने खेळला. इथे राजूकडे चेंडू मात्र जातोय जोरदार ॲपिल मैदानामध्ये. या ॲपिल मध्ये जोश जास्त नव्हता. मुनीर पटेलनं मात्र कलेक्शन चांगलं केलंय. सिलेक्शन करताना मात्र दोन्ही फलंदाजांना 1 धाव पूर्ण केली. एका धावेनं स्कोर कार्ड वरती धावांचा श्री गणेशा. 1 धावेची नोंद इथून मात्र केली जाते. अल्ताफजी जलगावकर, जावेदजी बेडेकर, मुनीरजी पटेल या सगळ्यांची मेहनत मात्र इथे रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यांना दिलेली या सगळ्या मान्यवरांनी साथ आपण बघतोय. या व्यासपीठावरती मान्यवर बसलेले आहेत. आसिफजी जलगावकर आहेत, त्याचबरोबर अशफाक भाई दुदुके आहेत, इक्बालजी बेडेकर आहेत, साई रिसॉर्ट यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल देखील पाहायला मिळते आहेत. त्याचबरोबर डायमंड स्टोर यांच्या माध्यमातून आपण बघतोय प्लेअर ऑफ द मॅच साठी प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच चे टी शर्ट दिले गेले. पाण्याची उत्तम सोय मात्र अवधूतजी भगत आणि त्याचबरोबर आमच्या मान्यवरांनी इथून केलेली आहे. आणि तेच पाणी पिऊन इथं शुद्ध क्वालिटीचा खेळ मात्र मैदानामध्ये होताना प्रवीणजी दुगाडे सरांचा आवाज गेले 2 रात्र आपण ऐकला. स्पर्धा 3 रात्रीची होती आणि 3ऱ्या रात्रीमध्ये आता शेवटच्या मॅचचा आनंद घेताना नासिर डाउन क्रिकेट पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. आग पानी और डैनी इनसे मत उलझना. आग जलाती है, पानी तड़पाता है और डैनी सदमा देता है. 3 चेंडू 2 धावा स्कोर कार्ड वरती. चहाची उत्तम सोय ज्यांनी केली ते आता या मॅचचा आनंद घेत आहेत. इर्शाद हफीजी यांचं पुन्हा एकदा आपण सोहळ्यामध्ये हार्दिक असं स्वागत करूया. जावेद बेडेकर मला सांगतात जवळजवळ 700 ते 800 रुपयाची चहा त्यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे. सन्माननीय मुर्तुजाभाई बेडेकर यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक असं स्वागत है. मुर्तुजा भाई आपसे गुजारिश की जा रही है आप इस मंच पे आइए. अच्छी गेंद डाली इस बार मुजीब ने. चौथी गेंद जिसपे बिंदी इकॉनॉमिक अशी गोलंदाजी त्यानं मात्र करून दाखवले. पण इथे मात्र तो चांगल्या पद्धतीनं चेंडू फेकतोय. पण पंचांकडे यावेळेस पाहिलं जातोय. पंच सकाळच्या सत्रामध्ये कवायत कसरत करताना बघा वाईट चेंडूचा इशारा करतायत. हफीजी यांना विनंती आपण व्यासपीठावरती या. आपलं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. बरेचसे पाहुणे या व्यासपीठाकडे येत आहेत. हाड संघ मैदानामध्ये खेळतोय पुरार संघाच्या विरोधात. टॅप करण्याचा प्रयत्न. मेरिट नुसार फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये जातोय चेंडू. आउट ऑफ द पार्क.
4 धावांसाठी आलाय चौकार 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 चौकार. दोन दिग्गज खेळाडूंमध्ये चालू असलेला संघर्ष आहे. एकीकडे मुजीब हा गोलंदाज संघर्ष करतोय तर दुसरीकडे मास हा चांगल्या पद्धतीनं खेळ करून दाखवतोय. 5 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत आणि 7 धावा मात्र मुजीबनं खर्च केल्यात. इथून पुन्हा एकदा त्याला येणाऱ्या चेंडूवरती चांगलं उत्तर द्यावं लागणार. इथून येणारा चेंडू या मॅच मध्ये स्वतःला सिद्ध करायचा असेल तर मुजीबला निर्धाव फेकावा लागेल. या चेंडूवरती विकेटच्या शोधामध्ये असलेला मुजीब कोणत्या पद्धतीने या चेंडूला हाताळतोय, कोणत्या पद्धतीने या चेंडूला फेकतोय हे पाहण्यासाठी आता थेट मैदानाचा प्रवास. फिरून मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पंचांकडे पाहिलं जाईल. वेगवान पद्धतीने चेंडू हाताळण्याच्या नादामध्ये लेग स्टंपची लाईन मिस केली गेली. इथे डॅनीचं कौतुक करावं लागेल. सातत्यानं चांगला प्रयत्न त्याचा राहिलाय. बॅकअप त्यानं मागच्या दिशेनं चांगलं केलंय. एक या धावसंख्येनं 8 धावांपर्यंत आतापर्यंत मजल मारली जाते ती पुरार संघाच्या माध्यमातून. पुरार संघ बराचसा दूरवरचा प्रवास करून आलाय. मानगाव महाड परिसरातील ही टीम आहे. रिव्हर्सिपचा प्रयत्न पण या प्रयत्नांमध्ये आपण बघतोय मुजीब खरबेनं मात्र बाजी मारली आहे. इथे मात्र निर्धाव चेंडूची होती सांगता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 8 रन बन चुके 8 के आने वाला गेंदबाज लगाएगा बल्लेबाज की वाट. क्या बल्लेबाज लगाएगा गेंदबाज की वाट. पण आपण ऐकूया एक सुमधुर संगीत डीजे. आवाज स्कोर कार्ड वरती लागल्यात. जावेद बेडेकर मला सांगतायत ही स्पर्धा संपल्यानंतर एक ट्रिप मात्र कदाचित आमच्या अजमेरला होईल आणि बाबांचं दर्शन आम्ही नक्की घेऊ. कारण ही स्पर्धा निर्विघ्नम अर्थातच कोणतेही विघ्न न येता मात्र पार पडलेली आहे. आणि या स्पर्धेमधला शेवटचा क्षण आहे जो गोड होतोय. ज्याच साठी केला होता 88 तो 88 मात्र पूर्ण होतोय. स्पर्धा 3 रात्रीची होती पण आयोजकांचं कौतुक करावं तेवढं कमी. 10 ते 12 दिवसामध्ये या स्पर्धेची त्यांनी तयारी केली आणि या तयारीसाठी त्यांना लागणारा जे काही श्रमदान होतं ते मात्र मान्यवरांनी दिलं. पुन्हा हाळ ग्रामस्थांनी दिलं, खेळाडूंनी दिलं आणि त्याचं सुंदर रूपांतर आपल्याला मैदानामध्ये. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आला. त्यानं पाहिलं मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये ताबीज वरती केलाय प्रहार. चेंडू गेलाय सीमारेषा पार. धावा मिळतील 4. मारलाय शहबाजनं 4 धावांसाठी चौकार. यहाँ पे खोना मना है. शहजाद चांगल्या पद्धतीनं खेळ करतोय. या आधीच्या मॅच मध्ये देखील त्यानं चांगल्या पद्धतीनं फलंदाजी केली. इथे चेंडूला उडवलंय आणि हा चेंडू जातोय स्लॉट मध्ये घेतल्यानंतर पार्किंग प्लॉट मध्ये ताबीज या गोलंदाजावरती केलं जातंय आक्रमण आणि सातत्यानं आपण बघतोय लेग साइडच्या दिशेनं मारलेले फटके. चौकारानंतरचा हा बिग हिट षटकार.
टोटल धावा लागल्यात स्कोअर कार्ड वरती 18 धावा स्कोअर कार्ड वरती लागल्यात. ताबीजला मात्र आता कांड मंत्र दिले जात आहेत. मुफीद त्याच्या जवळ आलाय आणि त्याला जे काही कांड मंत्र दिलेत पण ते येणाऱ्या चेंडूवरती आता कितपत फायदेशीर ठरणार. इथे मात्र शहजाद हा फलंदाज सातत्यानं चांगल्या पद्धतीनं फलंदाजी करतोय. जबरदस्त चेंडू. मुफीदचं कान मंत्र यावेळेस पोषक ठरलंय. ताबीजनं घेतली आहे शहजादची विकेट. अर्थातच आपण बघतोय 18 या धावसंख्येवरती पहिला फलंदाज पहिला गडी गारद केला जातोय तो पुरार संघाचा ठोक डीजे. ताबीचा चेंडू पुन्हा एकदा आसमानाला गवसणी घालणारा स्लॉट मध्ये टाकल्यानंतर टांगा पलटी घोडे फरार. चेंडू फिर एक बार सीमा रेषा के पार. लगाया धक्का मारा छक्का डीजे. ताबीज कमबॅक करणार का. पुन्हा एकदा जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न. पॉइंटचा क्षेत्ररक्षक राजू चेंडूवरती येतोय. चेंडूची उचलफेक केली जाईल. तत्पूर्वी नजरहाटी दुर्घटना घडली. एका धावेचं रूपांतर 2 धाव्यांमध्ये. 1 से भले 2. दोन या धावसंख्येनं टोटल 26. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. सुफियान संदे चेंडू खाली येणार तोपर्यंत 1 धाव. एका धावेनं स्कोअर कार्ड वरती वाढ. टोटल 27. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 गेंदों की समाप्ति पर 27 रन बन चुके हैं टीम पुरार. इस टीम के आने वाली आखरी की 6 गेंदे. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ बाकी. तोडफोड मार धाड वाला षटक. या षटकामध्ये मुफीद सातत्यानं चांगली कामगिरी करत आलाय. ज्या मुफीदनं पहिल्या मॅच पासून आतापर्यंतच्या मॅच पर्यंत चांगलं योगदान गोलंदाजीच्या माध्यमातून दिलंय तोच मुफीद आता गोलंदाजी मार्क वरती आहे. आणि इथे मात्र स्ट्राइक एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तौशीद. या षटकामध्ये मास आणि तौशीदचं मनोधैर्य किमान 15+ धावांचा असेल. पण इथेच मात्र मनोधैर्यानं उतरलेला हा गोलंदाज मुफीद मात्र या षटकामध्ये कमीत कमी धावा देण्याचं काम करणार. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी मार्क वरती उजव्या हाताचा हा गोलंदाज मुफीद सज्ज होतोय. पण इथे मात्र पंचांचा डेट चेंडूचा इशारा.
जबरदस्त हा चेंडू फिंगर रोल केले गेले आणि अशा वेळी आपण बघतोय एक धाव 22च्या माध्यमातून कंप्लीट होतीये. एका धावेनं स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 28. हाळ संघाला हलक्यात घेऊ नका. एसी हाळ संघानं बऱ्याचशा मैदानावरती स्वतःच्या नावाचा अतिशय सुंदर ठसा उमटवलाय. इथे आक्रमण केले मासनं. माज आउट ऑफ द पार्क मारतोय. काउ कॉर्नरच्या बाहेर या चेंडूला. सीमारेषेच्या बाहेर. बिग हिट. षटकार. बल्लेबाज काफी छा गया है. या खालापूर तालुक्यामध्ये येऊन या माजनं मात्र स्वतःला एक वेगळी उंची दिली आहे. रायगडच्या पटलावरती मी देखील आहे आणि माझं देखील नाव आहे हे मात्र इथे सिद्ध केलंय. पण मुफीद देखील कसलेला हा गोलंदाज आहे. इथे मात्र त्यानं यॉर्करचा वापर केलाय. डीप मध्ये चांगलं प्रोडक्शन. रन आउटची संधी. दुसरी धाव घेताना फलंदाज तोसिद मात्र मैदानाच्या बाहेर येईल. सगळ्या हाळ ग्रामस्थांना विनंती आहे, जे कोणी पाहुणे इथे आलेले आहेत त्यांना विनंती असणार आपण व्यासपीठावरती यावं. अमन स्पोर्ट्स क्लब हाळच्या वतीने तुमचं स्वागत केलं जात आहे. आणि या स्पर्धेचा फायनलचा सामना मात्र मैदानामध्ये रंगतोय. या फायनलच्या मॅचचा आस्वाद घेण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना विनंती केली जाते आपण या व्यासपीठावरती या. आप सभी मेहमानों से गुजारिश की जा रही है आप इस मंच पे आके इस मैच का आनंद लीजिए. नेक्स्ट बैटर मौजम. स्ट्राइक एंड वरती माज. टोटल 35. पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा चेंडू. राजू के हात में गेंद. सिंगल ना स्कोर कार्ड वरती वाढ. राजूनं चांगला क्षेत्ररक्षण केलं. यावेळेस मिळते एक सिंगल आणि स्ट्राइक एंड वरती आलाय यावेळेस मोजम. षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी आहे. मुफीदनं चांगलं कमबॅक केलं. पहिल्या चेंडूवरती सिंगल खर्च करताना दुसऱ्या चेंडूवरती षटकाराचा मार खाल्ला होता, पण त्यानंतर चांगलं कमबॅक करणारा मुफीद गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. इथे मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडूचा पंचांचा इशारा. नेक्स्ट बॅटर झियात मैदानामध्ये जातोय. कदाचित शेवटच्या चेंडूचा खेळ इथून आपल्याला पाहायला मिळेल आणि हा चेंडू या मॅचचा निर्णायक चेंडू असेल. इथे जर धावा रोखल्या गेल्या तर हाळ संघाला नेक्स्ट इनिंग मध्ये सोप्प कोडो सोडवलं अंतर कापण्याची संधी असेल. पण या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर मात्र हे कोडं अवघड जागेचं दुखणं होईल. पण इथे झेल ड्रॉप झालाय. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये आणि अशा वेळी तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज होईल बाद. या 2 धावांच्या मदतीनं टोटल 38 धावांची नोंद केली गेली. 39 धावांची गरज. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 39 धावांची गरज आहे. ती मात्र आता एएससी हाळ संघाला टीम पुरार संघाच्या विरोधात. पण या धावा पूर्ण उरणार का? या धावा पुरार संघ रोखणार का? हे पाहण्याआधी आपण ऐकूया डीजे तांडेल.
18 चेंडू मध्ये विजयासाठी आपण बघतो 39 धावांची गरज आहे एससी हाळ संघाला. विरोधात पुरार संघ आहे. पण 2018 नंतरचा इतिहास आपण जर उलगडला पाहिला तर इतिहासाची पानं सांगतायत की जवळजवळ हाळ संघाला ही नामचित अशी संधी आहे चॅम्पियन बनायची. 5 ते 6 वर्षाचं अंतर कापून टीम फायनल मध्ये दाखल झालेली आहे आणि इथे जर का टीम हाळ संघ चॅम्पियन होतो तर हा एक वेगळा रेकॉर्ड मात्र इथे नोंद करण्यात येईल. हाळ संघाने देखील बरीचशी कसरत केली या मैदानावरती. होत्याचं नव्हतं करून दाखवलं. गोलंदाजीच्या जोरावरती बऱ्याचशा मोठ्या संघांना पराभवाचा धूळ चाकली. पण इथे मात्र आता पुरार संघ 2 हात करण्यासाठी सज्ज झालाय. 18 चेंडू 39 धावांची गरज आहे. अशा वेळी आता मुनीर पटेलची बॅट पुन्हा एकदा आग ओकणार का? अरे आता मात्र दिवसाची रात्रीचा दिवस झालाय. रात्र कदाचित त्याची नव्हती पण दिवस असू शकतो असं म्हणायला वावगं ठरणार नाही. पण या मॅच मध्ये मुनीर पटेल मुफीद या दोन्ही फलंदाजाला या धावा पूर्ण करायच्यात. आपल्या गावाच्या पाठीराख्यांनी जे स्वप्न पाहिलंय, आपल्या टीमच्या खेळाडूंनी जे स्वप्न पाहिलंय चॅम्पियन बनायचं, ते चॅम्पियन बनण्याचं स्वप्न इथून मात्र पूर्ण करायचंय. आणि त्याच्यासाठी आम्ही फलंदाजी देखील चांगली करून दाखवू याचं कोडं सोडताना दोन्ही फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज बासिद. बासिद गोलंदाजी मार्ग वरती आलाय. मुनीर पटेल रायगड प्रीमियर लीग, HPL कोपोली प्रीमियर लीग, CPL बऱ्याचशा मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने खेळ करून दाखवणार हा मुनीर पटेल स्ट्राइक एंड वरती. 10 का दम, मनगडातली ताकद, स्वतःचा आत्मविश्वास, स्वतःवरती असलेला कॉन्फिडन्स. आणि इथे मात्र हा चेंडू जातोय आसमानी सुलतानी. वाघाची दाढ फोडलाय पहाड, मारलाय सीमारेषेच्या पलीकडे. बिग हिट, षटकार, ठोक डीजे. दुसरा चेंडू आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय गोळीच्या वेगानं आरपार. ठोक डीजे. चौकार चौकार चौकार. देखो इशारा ही काफी है. दो रातों से जिसे हम ढूंढ रहे थे वो इस समय मैच का आनंद लेते हुए. 10 धावांची नोंद 2 चेंडू मध्ये. तिसरा चेंडू पुन्हा एकदा स्लॉट मध्ये. परफेक्ट कार्यक्रम. क्या इस गाने पे बसंती नाचेगी. ठोक डीजे. डीजे 3 चेंडू मध्ये 16 धावांचं अंतर कापलं गेलंय. 39 धावांची गरज होती. आता उरलेत शेवटचे 15 चेंडू आणि 23 धावांची गरज. 15 गेंदे 23 रनों की जरूरत. मुनीर पटेल का जलवा. फिर एक बार मौका मिला. घुटना टेक तमाशा देख. टांगा पलटी घोड़े फरार. अरे बसंती तू नाच. ठोक डीजे.
हा काय सांगू तुला या दोघांची गोष्ट. हे दोन्ही फलंदाज एवढे सर्वोत्कृष्ट आहेत का यांनी बऱ्याचशा मैदानावरती स्वतःला सिद्ध केलं. हाळ संघाचं नाव उंच केलंय, खालापूर तालुक्याचं नाव उंच केलंय. बदलापूर सारख्या नामांकित शहरामध्ये जाऊन मोठी स्पर्धा खेळण्याचा मानस देखील या खेळाडूंनी केलाय. महाड तालुक्यामध्ये जाऊन खालापूर तालुक्याचं नाव देखील या खेळाडूंनी केलंय. इथे आणखीन एक गोळीच्या वेगानं आरपार, चेंडू सीमारेषा पार, बसंती नाचेगी, आया है चौकार, ठोक डीजे. वरती धावा लागल्यात त्या. अब तक 26 धावांची नोंद. मुनीर पटेल शांत है, मुनीर पटेल खेल नहीं रहा है, मुनीर पटेल के बैट को बॉल नहीं लग रहा है. ऐसी कमेंट में ऐसे मैसेज आ रहे थे, लेकिन वो रात थी, अब सुबह हो चुकी है. जल्दी से जागो मामू, सुबह हो गई, असं मुनीर पटेल प्रत्येक चेंडूवरती सांगतोय आणि ते धावा देखील करतोय. टोटल 26. अजूनही एका चेंडूचा खेळ या ओव्हर मध्ये बाकी आहे. इथून आता मुनीर पटेल सिंगल घेणार का असा प्रश्न डगआउट मध्ये पडलाय आणि त्याच ताकदीचा चेंडू देखील फेकला गेला. ब्रह्मास्त्राचा वापर, सिंगलला स्कोअर कार्ड वरती वाढ. 27 धावा स्कोअर कार्ड वरती. 12 चेंडू मध्ये 12 धावांची गरज. 12 चेंडू 12 धावांची गरज. सगळ्यात जास्त स्माइल जर कोणाच्या चेहऱ्यावरती असेल ना, सगळ्यात जास्त, मी कोणाचं नाव घेणार नाही, तुम्ही फक्त पहा, सगळ्यात जास्त स्माइल कोणाच्या चेहऱ्यावरती असेल. अरे भाई इधर उधर मत देखो, मेरे खुद के चेहरे पे है. अल्ताफ सर ने बहुत कुछ किया है इस श्रृंखला के लिए. देखिए जावेदजी बेडेकर, अल्ताफ सर, त्याचबरोबर मुनीर पटेल, हाळच्या सगळ्या टीम मेंबरनी, हाळच्या सगळ्या ग्रामस्थांनी, मान्यवरांनी या स्पर्धेसाठी बरंच काय केलंय. आणि इथे मात्र मास आणि मुनीर पटेल ही लढाई आता बघायला मिळेल. 12 चेंडू 12 धावांची गरज. माज LBW माज न घेतलीये मुनीर पटेलची विकेट. ठोक डीजे. अभी भी मैच में बहुत कुछ बाकी है. या मैच मध्ये युटर्न देणारी गोलंदाजी करण्याची क्षमता ठेवणारा माज आता गोलंदाजी मार्क वरती, ज्यानं पहिल्या चेंडूवरती एक मोठा अडथळा मैदानाच्या बाहेर धाडलाय. 11 चेंडू 12 धावांची गरज आहे. मागच्या मॅच मध्ये देखील यानं स्वतःला सिद्ध केलं आणि आपल्या टीमला देखील जिंकवलं. पण आणखी एक यंग टॅलेंट आता मैदानामध्ये जातोय. जर्सी क्रमांक 17 अफान एक तुफान आहे, एक जलजला, एक आंधी आहे, ज्याच्या मनगडातली ताकद जर त्याने वापरली तर कदाचित या ओव्हर मध्ये मॅच संपेल. पण इथे तसं काही घडणार का? अफान या मॅच मध्ये चौकार षटकारानं खातं ओपन करतोय की सिंगलला पुन्हा एकदा धावपलकाला हलवतोय, हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे. माज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर तयार. माजचा हा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू होता, हलक्या हाताने खेळलाय. अफानचं मी नक्कीच कौतुक करेल, त्यानं मात्र या चांगल्या चेंडूला चांगल्या पद्धतीनं सन्मान दिलाय आणि इथून मात्र घेतली सिंगल. मुफीद आता स्ट्राइक एंड वरती आलाय. एक मास्टरमाइंड खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे, छोटा मास्टरमाइंड म्हणून खालापूर तालुक्यामध्ये हा फेमस आहे. एक अव्वल दर्जाचा अष्टपैलू खेळाडू या स्पर्धेमध्ये आता पुन्हा एकदा अंतिम चरणामध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी सज्ज झालाय. इथे माजनं पुन्हा एकदा मोठी विकेट स्वतःच्या नावावरती केली. ठोक डीजे.
मात्र रंग सगळ्यांनीच भरलेत, पण या मॅच मध्ये रंग भरतोय माज. 3 चेंडू मध्ये 2 विकेट घेताना 1 धाव त्यानं खर्च केली. 9 चेंडू 11 धावांची गरज आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा पुरार संघ हळूहळू स्वतःला सिद्ध करतोय. नेक्स्ट बॅटर अफजल बेडेकर. अफजल बेडेकर साठी देखील हे मैदान खूप लकी आहे. HPL मध्ये उत्कृष्ट फलंदाजाचा किताब याच अफजल बेडेकरच्या नावावरती आहे. पण इथे आता अमन स्पोर्ट्स क्लब हाळच्या या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी जी संधी आहे ती संधी इथे मात्र सोन्याच्या स्वरूपात पाहिली जाईल. इथे मात्र माज 6 चेंडू पंचांनी स्वेर घोषित केलाय. अफजल नावामध्ये दरारा आहे. अफजल नावामध्ये बरंच काय दडलंय. इथे मात्र या चेंडूवरती पाहायला मिळालं. 9 चेंडू विजयासाठी 10 धावांची गरज. 9 गेंदे 10 रनों की जरूरत. इथे हा चेंडू स्लॉट मध्ये घेतल्यानंतर पार्किंग प्लॉट मध्ये पाठवण्यासाठी संधी होती, पण या चेंडूवरती पकडलाय झेल. अफजल बेडेकरला मात्र मोह आवरता आला नाही आणि या चेंडूवरती जातीये आणखीन एक विकेट. ठोक डीजे. चेंडू 10 धावांची गरज. मॅच मध्ये हळूहळू हळूहळू पुन्हा एकदा पुरार संघ पाहायला मिळतोय, पण विजयाच्या जवळ जाऊन आपण हाळ संघाला हा सामना पुन्हा एकदा पुरार संघाच्या दिशेनं झुकवताना पाहायला मिळतोय. पण इथे राजू आता स्ट्राइक एंड वरती. नेक्स्ट बॅटर 5व्या क्रमांकाचा फलंदाज. 8 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. या येणाऱ्या चेंडूवरती आता काय उत्तर. राजूचा हा प्रयत्न अंगलट आला. इथे मात्र केली चूक. जब भाई सीधी उंगली से घी निकल रहा हो तो टेढ़ी नहीं करनी चाहिए. टेढ़ी उंगली की और यहाँ पे मिली माज को और एक विकेट. ठोक डीजे. तीन विकेट जवळजवळ 4 विकेट या ओव्हर मध्ये गेल्यात, पण अजूनही मी तर म्हणेल हॅट्रिक कंप्लीट झालेलं नाहीये. वाईट चेंडू आपण बघतोय मधोमध पाहायला मिळतोय. आता हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज सुफियान संदे ठंडे दिमाग से खेल रहा है. इक्के दुक्के से भी कुछ भी हो सकता है इस मैच में. सिंगल डबल न देखील या धावांचं अंतर आपण कापू शकतो. पुढे धावून मारण्याचा प्रयत्न. डान्सिंग राऊंड क्रिकेट. सुफियान संदे आता मात्र खऱ्या अर्थाने हॅट्रिक पूर्ण करतोय गोलंदाज माज. ठोक डीजे. शेवटच्या 6 चेंडू मध्ये विजयासाठी 10 धावांची गरज. 6 चेंडू 10 धावांची गरज. डीजे
नेक्स्ट बॉलर जियाद. 6 चेंडू 10 धावांची गरज. आखरी की 6 गेंदे 10 रनों की जरूरत. पुरार की हाल, हाल की पुरार. एका मोठ्या पटक्याची गरज. अफान, एक जलजला, एक आंधी, एक तुफान. जिहाद गोलंदाजी मार्क वरती आहे. 6 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. डॅनिंग नाव स्ट्राइक एंड वरती. ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये हा चेंडू फेकला जातोय. इथे मात्र निर्धाव पद्धतीचा खेळ होतोय. आता 5 चेंडू उरले, 10 धावांची गरज. 12 चेंडू 12 धावांची गरज असताना सामन्यामध्ये फेरबदल केला माझनं. आणि आता इथून मात्र परिस्थिती विकट आहे ती टीम हाळ संघाची. 12 चेंडू 12 धावांची गरज होती. आता समीकरण 5 चेंडू 10 धावांवरती आहे. चार चेंडू आता 10 धावांची गरज. 4 गेंदे 10 रन. ये क्रिकेट है, इसमें कब क्या होगा ये कोई कह नहीं सकता. अनिश्चितनं भरलेला खेळ. डॅनी खानावच्या मैदानावरती अशा करामती करणारा खेळाडू आहे. 40+ चा खेळाडू आहे. अनुभव त्याच्या पाठीशी आहे. 2 मोठे फटके मारण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. आणि इथे जर का त्यानं 2 मोठे फटके मारले तर जावेद बेडेकर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. 4 चेंडू मध्ये डॅनीनं जर 10 धावा पूर्ण केल्या तर जावेद बेडेकर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. ये भाग ना तू, ये मारेगा रिवर्स रिवर्स. अरे त्याला विकेट सोडायचीच नव्हती अफानला. 3 चेंडू 10 धावांची गरज. 3 गेंदे 10 रन. अरे यार शी आता मॅच गेलाय. बॉल गेलाय की रन गेलाय. देख कडे कडे उभे. 2 चेंडू आता 10 धावांची गरज. इथून जर 2 मोठे फटके मारले गेले तर जावेद बेडेकर यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. इथून जर 2 मोठे फटके आले तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. मी दिला 1000 त्याला 2 मारले. इथे आलाय पण झेल पकडला गेलाय. मिड विकेटच्या दिशेनं टिपलाय झेल. होम ग्राउंड पे नहीं बन रहे, क्या बोलेगा. पुरार. 1 चेंडू आता 10 धावांची गरज. आता या क्रिकेट मध्ये एखादा खराब चेंडू हाळ संघाला परतीचा प्रवास दाखवू शकतो. क्रिकेट आहे क्रिकेट. राजकारण जसं रंग बदलतं ना तसं या क्रिकेटने रंग बदललाय. एक चेंडू 10 धावांची गरज. आणि इथे आलाय पटका सीमारेषा पार. 4 धावांनी मॅच जिंकली पुरार संघानं.
तो फाइनलिस्ट बनी, चैंपियन बनी। 6 साल बाद हर टीम को मौका आया था घरेलू मैदान पर चैंपियन बनने का। मुनीर ने मैच को खोला था, लेकिन जैसे ही मुनीर पटेल आउट हुए इस मैच के 12 बज चुके हार के लिए। मार्क ने 2 हैट्रिक, डबल हैट्रिक लिया। एक पहले मैच में लास्ट 2 बॉल पे 2 विकेट लिया था और पहले बॉल पे 1 विकेट लिया, बाद में 3 बॉल पे 3 विकेट लिया, डबल हैट्रिक। तसा नाही होत, त्याचे विकेट गिरायला झाला था। तो चलिए प्राइज डिस्ट्रीब्यूशन की तरफ हम बढ़ेंगे। मैं इस टूर्नामेंट में जो तीनों अंपायर्स ने काम किया उन